कोल्हापुरातील पाटाकडील तालीम मंडळ आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी पांडवा जाधव आणि कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक 2025 या जिल्हास्तरीय वरिष्ठ गट पुरुष फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। 1 मार्च ते 14 मार्च या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे। स्पर्धेतील विजेत्या संघाला 2 लाख तर उपविजेत्या संघाला 1 लाख रुपयांच्या बक्षिसांसह सतेज चषक देण्यात येणार आहे। याशिवाय उत्कृष्ट गोलकीपर, बचावपट्टू, मध्य फळीतील खेळाडू आणि आघाडी फळीतील खेळाडूंना प्रत्येकी 15,000 रुपयांची भेटवस्तू देण्यात येणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी भेटवस्तू आणि गौरवचिन्ह देण्यात येणार आहे। याशिवाय मालिकावीरचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे। पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष संदीप सरनाईक यांनी आज पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। दरम्यान या स्पर्धेला प्रसिद्धी मिळवण्यासाठी शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ 8 संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे 15 बाय 10 फुटाचे बॅनर लावले जाणार आहेत। छत्रपती शाहू स्टेडियमच्या मुख्य रस्त्यावर 2 मोठ्या कमानी खेळाडूंच्या पोस्टरनं सुशोभित करण्यात येणार आहेत। या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेनं होणाऱ्या या स्पर्धेसाठी कोल्हापूर सॉकर रेफरी असोसिएशनचे पंच काम पाहणार आहेत। स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीला पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष संदीप सरनाईक, संपत जाधव, दीपक चोरगे, राजेंद्र ठोंबरे, विवेक दळवी, सिद्धार्थ हावळ, पवन सरनाईक, धीरज पोवार, उत्कर्ष फडतारे, शिवेंद्र नलवडे आणि धोंडीराम कांबळे आदी उपस्थित होते।